मिरजेत ख्रिश्चन समाजाचा भाजपला पाठिंबा, 9 चर्चमधील पास्टरच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबा. दयानंद खोत, उज्ज्वला कांबळे, बाणू जमादार यांना भरघोस मताने विजयी करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. संयुक्त ख्रिश्चन संघटना आयोजित कार्यक्रमांमध्ये 9 चर्चचे फादर आणि ख्रिश्चन समाजाच्या बांधवांनी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सेंट स्टीफन तेलुगू चर्च येथे हा कार्यक्रम पार पडला. मिरज येथे उमेदवार गणेश माळी, दयानंद खोत, उज्ज्वला कांबळे, बाणू जमादार यांना भरघोस मताने विजयी करण्यासाठी मतदान करण्याचे आश्वासन दिले. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी ख्रिश्चन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. हुबळीचे मेसिया मिनिस्ट्रीचे संस्थापक ओबुलराव यांच्या हस्ते आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करून प्रार्थना करण्यात आली. यावेळी डीडीएम चर्चचे पास्टर प्रसादराव, बिलीवर चर्च पास्टर अनोख ब्रदर चर्चचे पास्टर बेन जामीन, क्राइस्ट वर्ल्ड मिनिस्ट्री चर्चचे पास्टर मैला सोलोमन, स्टीफनचे तेलुगू चर्च पास्टर वाय येशू मला, सेंट पीटरचे तेलुगू चर्चचे पास्टर अल्फ्रेड, ख्रिश्चन असेंबली ब्रदरन चर्च पास्टर तारला ज्वाश्वा, हेब्रोन चर्चचे पास्टर श्यामकुमार, गुड न्यूज चर्चचे पास्टर प्राजक्त पन्हाळकर यांच्यासह ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समतानगरमध्ये 7 चर्च आहेत आणि 7 चर्चचे सगळे फादर इथं एका कार्यक्रमानिमित्त आलेले. त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. इथं आम्ही आता युनायटेड असोसिएशनच्या माध्यमातून इथं कार्यक्रम चाललेला आहे इथं, आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. आम्हाला प्रवचन ऐकायला मिळालं. आम्हाला मान सन्मान सत्कार आमचा इथं केला. त्याबद्दल सगळ्या नियोजनाचं आयोजकाचं मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो. आज ह्या माध्यमातून आज सर्व इथं ख्रिश्चन समाजाच्या सर्व लोकांनी जी आता सांगली मिरज कुपवाड निवडणूक चालू आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनी ह्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दर्शवला आणि निश्चितच कमळाच्या 4ही उमेदवारांना हे मतदान करून आपल्याला निवडून देतील. त्यांची काही कामं उरवते असतील ते नगरसेवक करतील. यात तुमचा हक्काचा आमदार आहे, तो हक्काचा आमदार ती कामं करून टाकेल. त्याबद्दल चिंता करायची जरूर नाही आहे असं मी त्यांना आश्वासन दिलं. आणि निश्चितच सर्व लोकांनी, त्या सर्व ख्रिश्चन समाजाच्या सर्व लोक, माझ्या बंधू बहिणींनी, माता बहिणींनी, सगळ्यांनी आपली सगळ्यांना त्यांनी आव्हान केलं की आपण भाजपबरोबर राहायचं आहे, पॅनलबरोबर राहायचं आहे, असं त्यांना आपल्याला पाठिंबा दर्शवला. धन्यवाद.